या मुलांमध्ये भरपूर वेळ अनकंट्रोल लाफ्टर होतो. त्यांना त्यांचे इमोशन्स कंट्रोल करता येत नाहीत. अननेसेसरी हसतात. माझा मुलगा मला येऊन सांगतो, मला ते काका विचारले, तुला वेड लागलंय का, तू उगीच हसतोयस? आणि ऑटिस्टिक मुलं म्हणजे वेडी मुलं हे जे म्हणतात ना, हे असं अजिबात नाहीये. मला आठवतं ओमकार की माझ्या मुलाला मी एका पुण्यातल्या रिनाऊंड डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियनकडे घेऊन गेले होते. 2.5 वर्षाचा माझा मुलगा होता. त्याने मला सांगितलं, ह्याचं काय होऊ शकत नाही, तुम्ही याला बेसिक जगायला शिकवलं तरी खूप आहे. विचार कर, एक आई म्हणून माझ्यासाठी तेव्हा काय झालं असेल. आणि मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते की आपल्या मुलाची जेव्हा पहिली हार्मोनियम कॉन्सर्ट होईल ना, तेव्हा मी त्या डॉक्टरला बोलवणार चीफ गेस्ट म्हणून. नक्कीच. की म्हणजे माझं हे ड्रीम आहे की त्या डॉक्टरला मी बोलवणार आणि मी सांगणार त्याला, तुमच्यासाठी तो फक्त एक केस होती, माझ्यासाठी आज ते आयुष्य होतं. आणि सगळ्या समाजाने सुद्धा ऑटिझम म्हणजे काय माहिती नाही, ती मुलं कशी वागतात कळत नाही. सो तुम्ही त्यांना एक फक्त माणूस म्हणून बघा, की एक तो माणूस आहे, ही इज अ प्युअर सोल. त्यांच्यामध्ये कधीही छक्के पंजे नसतात.